नवी मुंबईच्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक माणुसकीला हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। इथे एका 12 वर्षीय मुलीची 17 वर्षीय मुलानं निर्घृण हत्या केली। नराधम आरोपीनं पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी पीडितेनं आरोपीचा प्रतिकार केला। याचा राग मनात धरून नराधम आरोपीनं पीडित मुलीची निर्घृण हत्या केली आहे। या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अवघ्या काही तासातच घटनेची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास तुर्भे पोलीस करीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 वर्षीय पीडित मुलगी गांधीनगर शिरवणे येथील रहिवासी आहे। ती शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून बेपत्ता होती। ती अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता। बराच वेळ मुलगी घरी न आल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी तुर्भे पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। दरम्यान रात्री उशिरा नेरुळमधील शिरवणे MIDCतील डोंगराळ भागात पीडित मुलीचा मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ आली। या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता परिसरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलानेच ही हत्या केल्याचं उघड झालं आहे। तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 25/4 रोजी संध्याकाळी 9 वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची 12 वर्षाची मुलगी आहे, हिचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे। त्याप्रमाणे तुर्भे पोलीस स्टेशन येथे 200/25 प्रमाणे हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता। त्या दरम्यान रात्री 11:30 वाजता त्यांच्या नातेवाईकांनाच त्या मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाल्यामुळे त्यांनी ती DY पाटील हॉस्पिटल येथे ॲडमिट केली होती। त्यानंतर कळल्यानंतर आमचे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिल्याचं डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले होते। त्यानंतर संपूर्ण वरिष्ठांना या गोष्टीची माहिती देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी, ACP यांनी संपूर्ण रात्रभर या गुन्ह्याचा सखोल तपास केला, घटनास्थळाला भेट दिली आणि ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक 17 वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या मुलीवरती त्यांनी तिच्या तोंडावरती 2 दगड मारून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झालेलं आहे।